नमस्कार, मी पंजाब डक आणि मी माझ्या शेतामध्ये या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. मागं म्हटलं होतं ना मी की 27-28च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस पडेल, तर तिकडे गारपीट देखील झाली आणि पाऊस देखील झाला आणि वादळ देखील झालं आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. तर आता परत एकदा मी म्हटलं होतं ना, आता पुन्हा एकदा राज्यात वातावरण खराब होणार आहे. तर मग हे कधी होणार आहे? तर त्या अगोदर माझा शेतकऱ्याला विनंती आहे की तुमचं ज्यांच्याकडं तूर असेल, कोणाचा हरभरा काढायला आलेला असेल, तर मका काढायलेली आले असेल, तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. आणि येणाऱ्या 3 तारखेला म्हणजे 3 फेब्रुवारीला, म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 3 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी आणि 5 फेब्रुवारी दरम्यान राज्यात परत एकदा वातावरण खराब होणार आहे. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. मग ते नेमकं कुठं होणार आहे, तर तुम्हाला सांगू इच्छितो, राज्यात ते वातावरण पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्रामध्ये ह्या 3 विभागामध्ये राज्यात वातावरण खराब होणार आहे. आणि 3 विभागामध्ये सगळीकडे पाऊस पडणार नाही, पण तुरळक भागात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. आणि मराठवाड्यात देखील काही भागात देखील तुरळक भागात येणार आहे. सर्वदूर मराठवाड्यात काही येणार नाही. त्याच्यामुळे हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. पश्चिम महाराष्ट्रात फक्त ढगाळ राहील, म्हणून हे देखील पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे नेमका पाऊस कोणत्या कोणत्या जिल्ह्यातल्या काही भागामध्ये येऊ शकतो. तर तुम्हाला सांगतो, सुरुवातीला आपण बुलढाणा जिल्हा घेऊ. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेकर तालुका, त्याच्यानंतर नांदुरा, जळगाव, खामगाव, जळगाव जामोद, त्याच्यानंतर इकडं अकोला ह्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी 3, 4, 5च्या दरम्यान काही भागातच पाऊस येणार नाही, सगळीकडे पडणार नाही. म्हणून हा अंदाज बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. रिसोडकडे देखील जाईल, वाशिमकडे देखील जाईल, शिरपूर जैनकडे देखील असणार आहे. त्याच्यानंतर ते पाऊस अमरावतीकडे, अकोल्याकडे तुरळक भागात पडणार आहे. त्याच्यानंतर वर्ध्याकडे तुरळक भागात राहील, नागपूरकडे तुरळक भागात राहील, चंद्रपूरकडे निस्ता थेंब येतील, यवतमाळ भागामध्ये तुरळक भागामध्ये जिल्ह्यामध्ये कुठेतरी थेंब येतील. म्हणून हे यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. हिंगोली जिल्ह्यात काही सगळीकडे पडणार नाही, काही भागातच तुरळक अंशातच थेंब पडतील. म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यामुळे हिंगोली जिल्ह्यातल्याने काही चिंता करायची गरज नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील, म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. लातूर जिल्ह्यामध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील, तिकडे काही पाऊस येणार नाही, त्यामुळे काहीच चिंता करायची गरज नाही. परभणी जिल्ह्यात देखील एवढा काही पावसाचा काही फरक पडणार नाही. फक्त परभणी जिल्ह्याचा जे इकडला भाग आहे, म्हणजे जिंतूर तालुका, शेलू तालुका ह्या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी कुठंतरी थेंब येतील, सगळीकडे पडणार नाही. त्याच्यामुळे परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन, कन्नड, जाफराबाद, सिंदखेड राजा ह्या पट्ट्यामध्ये मात्र तिकडल्या भागात मात्र थेंब येणार आहेत. तिकडल्या शेतकऱ्यांनी म्हणजे तिकडल्या जालना जिल्ह्यातल्या त्या भागामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री त्या पट्ट्यात, कन्नड त्या पट्ट्यामध्ये, वैजापूर, गंगापूर त्या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज संभाजीनगरच्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये मात्र जळगाव जिल्हा, येरवंडूर, पारोळा बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून जळगाव, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, ह्या मालेगाव तालुका ह्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की नाशिक, मालेगाव, धुळे, यावल त्या परिसरामध्ये पाऊस येणार आहे, तुरळक भागात पडणार आहे, सर्वदूर नाही पडणार. फक्त काही ठिकाणी समजा एखाद्या भागात पाऊस पडला तर दुसऱ्या गावाला नुसतं वार येईल. म्हणून हे अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आपण आपला तूर असेल तर तूर झाकून ठेवण्याची तयारी ठेवायची. त्याच्यानंतर मका असेल तर मग उघड्यावर टाकलेली असेल तर ते झाकून ठेवायची. वीटभट्टीवर उत्पादकांना ह्या 3, 4 आणि 5 दिवस, या 2-3 दिवसाचं वातावरण आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे वळू. म्हणजे सोलापूर जिल्ह्याकडे निसर्ग ढगाळ वातावरण राहील, सांगली जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील, कोल्हापूरकडे देखील ढगाळ वातावरण राहील. त्याच्यानंतर सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे देखील ढगाळ वातावरण आहे. म्हणजे 3 दिवस राहील, म्हणून तिकडं पाऊस काही येणार नाही. त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही. अहिल्यानगरकडं फक्त नेवासा, राहुरी ह्या पट्ट्यामध्ये, शिर्डी, राहता ह्या पट्ट्यामध्ये थोडं आभाळ येईल आणि तुरळक ठिकाणी कुठेतरी थेंब येतील. म्हणून त्या भागातील शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा. श्रीरामपूर भागातल्या शेतकऱ्यांनी देखील तुरळक ठिकाणी थेंबच येतील, सगळीकडे काही पाऊस पडणार नाही. त्याच्यामुळं हे देखील त्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं.
त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं झालं तर हे पाऊस फक्त मध्य प्रदेशकडे पडत असल्यामुळं, मध्य प्रदेश म्हणजे बुरामपूर त्या पट्ट्यामध्ये, त्या पट्ट्यात गारपीट होत असल्यामुळं काय होणार आहे, त्याचा असर आपल्या महाराष्ट्रावर होणार आहे. त्याच्यामुळं मध्य प्रदेशचे जे सीमालगतचे जिल्हे आहेत, मग त्याच्यामध्ये जळगाव जिल्हा झालं, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, बुलढाणा जिल्हा, घाटाच्या खाली नांदोरा, घाटाच्या खाली, त्याच्यानंतर इकडं परतवाडा, अचलपूर, दर्यापूर ह्या पट्ट्यामध्ये काय होणार, त्या पावसाचा थोडाफार असर होणार आहे. तुरळक भागात पडणार आहे, सर्वदूर काही पडणार नाही. आणि ह्या पावसामध्ये मध्य प्रदेश बुरहानपूर तिकडल्या पट्ट्यामध्ये गारपीट होईल, म्हणून त्याचा असर थोडाफार तरी आपल्या महाराष्ट्रात काही ठिकाणी 2-3 ठिकाणी मात्र गारपीट ह्या 3-4च्या दरम्यान होईल. पण ती कुठं होणार आहे तुम्हाला सांगतो, ती देखील विदर्भातल्या म्हणजे जिथं जिथं डोंगराळ भाग आहे त्या भागातच होईल. जिथं नदीच्या कडीचा जिथं भाग असतो तर त्या पट्ट्यामध्येच होईल, सगळीकडे होणार नाही. त्याच्यामुळे एवढी काही चिंता करायची गरज नाही. याच्यानंतर पुढील अंदाज लगेच याच्या वातावरणात चेंज झाले की लगेच बदल झाल्याच्या नंतर देण्यात येईल. धन्यवाद.